गणपती बाप्पा मोरया. नमस्कार STC फॅमिली, पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं या गणपती स्पेशल कथा सिरीजमध्ये. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं गणपती बाप्पांच्या अंगवळणींचे प्रतिकात्मक अर्थ आणि बाप्पांच्या जन्माबद्दलची प्रचलित कथा. पूर्वीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर तुम्ही अजूनही ती कथा ऐकली नसेल तर नक्की ऐका. आज आहे दिवस दुसरा आणि आज घेऊन आली आहे बाप्पांबद्दलच्या अजून काही कथा. गौरी गणपतीसाठी एकत्र जमलेल्या आजी आजोबांपासून ते सगळ्या लहान मंडळींसोबत या गणपती स्पेशल कथा नक्की ऐकत राहा आणि बघा तुम्हाला माहिती होत्या का आपल्या बाप्पांच्या ह्या कथा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे अवश्य कळवा. तर मंडळी, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की एकदंत असंही बाप्पांचं एक नाव आहे आणि अर्थातच त्याला कारण की बाप्पांचा एक दात तुटलेला आहे. तर बाप्पांचा एक दात का, कसा आणि कधी तुटला या मागच्या 3 वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत आणि मी तुम्हाला आज या 3ही कथा सांगणार आहे. याचबरोबर जाणून घेऊयात आणखीन एक कथा जी आहे बाप्पांना दुर्वा वाहण्यामागची कथा. तर पहिली कथा, भगवान परशुराम आणि गणपती. अर्जुन आणि त्याच्यासोबत असलेल्या राजांचा पराभव केल्यानंतर भगवान परशुराम, जो विष्णूंचा 6वा अवतार आहे, यांनी युद्ध करण्यासाठी शक्ती दिल्याबद्दल भगवान शंकरांचे आभार मानण्यासाठी कैलासावर जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा भगवान शंकराला भेटण्यासाठी ते कैलास पर्वतावर गेले त्यावेळी भगवान शंकर माता पार्वतीसोबत आपल्या गुहेत होते. ते देवी पार्वतीला श्रीरामाची कथा ऐकवत होते. कथेमध्ये कुठलाही व्यत्यय होऊ नये म्हणून त्यांनी गणपतीला आज्ञा दिली होती की कुणालाही गुहेत आत सोडू नये. सोबतच त्यांनी बाप्पाला आपलं त्रिशूलही दिलं होतं. जेव्हा भगवान परशुराम कैलास पर्वतावर पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की भगवान शंकर पूर्ण कैलासावर कुठेच नाहीयेत. फक्त एक मुलगा एका गुहेबाहेर उभा आहे. ते आपल्या इष्टदेवतेच्या दर्शनासाठी संपूर्ण कैलास पर्वतावर फिरत होते. मग त्यांनी गुहेत जाण्याचा प्रयत्न केला जिथं भगवान शंकर आणि देवी पार्वतीला श्रीराम कथा ऐकवत होते. जेव्हा गणेशानं भगवान शंकरांचा त्रिशूल रोखून परशुराम यांना गुहेत जाण्यापासून थांबवलं तेव्हा भगवान परशुराम गणेशावर क्रोधित झाले. त्यांनी गणेशाला आपला रस्ता अडवू नकोस असं सांगितलं, नाहीतर युद्ध करण्याची चेतावणी दिली. गणपती बाप्पा मागे हटणार नव्हते आणि त्यांनी परशुराम यांच्यासोबत युद्ध केलं. हिंदू पौराणिक कथांनुसार परशुराम हे रागीट आणि सूड घेणारे देव आहेत. त्यामुळे भगवान गणेशांनी त्यांना रोखल्यामुळे परशुराम रागावले आणि त्यांनी आपले परशु म्हणजेच कुऱ्हाड गणेशावर उगारले आणि त्यांच्या कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. ही कुऱ्हाड भगवान शिवाने परशुरामांना दिली असल्याने गणेशजींना हे माहिती होते की ती आपल्या वडिलांची आहे आणि कुऱ्हाडीचा हल्ला रोखण्यापासून ते दूर राहिले. परिणामी त्यांचे एक दात कापले गेले. त्यामुळेच गणेशाला एकदंत हे नाव मिळालं. नंतर भगवान शंकर आणि देवी पार्वतीनं जेव्हा हे बघितलं तेव्हा त्यांनी परशुराम यांना गणपती आपला मुलगा असल्याचं सांगितलं. कथा दुसरी, महर्षी वेदव्यास आणि गणेश. महाभारताच्या पुराण कथेतून आलेली एक कथा पुढील प्रमाणे आहे. महर्षी वेदव्यासांना देवांनी महाकाव्य लिहिण्याची सूचना केली होती. विश्वातील सर्वात जाणकाराद्वारे ते लिहून घ्यावे अशी महर्षी वेदव्यासांची इच्छा होती. भगवान ब्रह्मदेवाने
महर्षी वेदव्यास यांना भगवान शिवाचे दर्शन घेण्यास सांगितले आणि त्यांचा पुत्र सिद्धिदत्त गणेश याला या कार्यासाठी परवानगी द्यावी अशी भगवान शंकरांना विनंती करण्यास सांगितले. त्याप्रमाणे वेदव्यासांनी शंकरांकडे गणेशांकरवी लिखाणाचे काम करून घेण्याची विनंती केली. श्री गणेशांनी देखील हे कार्य करण्यास मान्यता दिली, परंतु एका अटीवर. श्री गणेशांनी अशी अट घातली की लिखाण कार्य सुरू असताना श्लोक पठण करताना वेदव्यास थोडा वेळ जरी थांबले तर गणेश लिखाण करणे थांबवतील आणि श्री गणेशांनी लेखन थांबवले तर महाकाव्याचे लेखन करण्यासाठी महर्षी वेदव्यास यांना दुसरा लेखक शोधावा लागेल. म्हणजेच महर्षी वेदव्यास यांना अजिबात न थांबता न अडखळता संपूर्ण महाकाव्य एकाच वेळी पठन करायचे होते. महर्षी वेदव्यासांनी हे मान्य केले आणि त्यांनी सुद्धा स्वतःची एक अट घातली. त्यांनी श्री गणेशांना सांगितले की प्रत्येक स्तोत्र, प्रत्येक श्लोक लिहिण्यापूर्वी त्याला समजून घ्यावे लागेल आणि मगच ते लिहावे. आपण खूप कठीण काहीतरी पठन करणार आहोत या विश्वासाने त्यांनी ही अट घातली होती आणि श्री गणेश स्तोत्राच्या श्लोकाच्या अर्थावर विचार करत असताना त्यांना पुढील पठन करण्यापूर्वी काही क्षण विश्रांती घेण्यास वाव मिळेल असा विचार वेदव्यासांनी केला. मात्र श्री गणेशाच्या बाबतीत तसे नव्हते. महर्षींनी पुढचा विचार करण्याआधीच त्यांनी पवित्र स्तोत्र लिहून पूर्ण करत होते. लिखाण चालू असतानाच मध्येच काही वेळानंतर त्यांनी श्लोक लिहिण्यासाठी वापरलेली लेखणी तुटू लागली. अटींचा विचार करता श्री गणेशांना आपले लिखाण कोणत्याही परिस्थितीत स्वतःमुळे थांबवायचे नव्हते. म्हणूनच दुसरा कोणताही पर्याय न शोधता भगवानांनी त्यांचा डावा दात तोडला आणि महान महाकाव्य महाभारताचे लेखन पूर्ण करण्यासाठी लेखणी म्हणून त्याचा वापर केला. तर अशा प्रकारे गणेशाला एकदंत नाव मिळालं. तिसरी कथा, भगवान कार्तिक आणि गणेश. भगवान गणेशांचा भाऊ. भगवान कार्तिक स्त्री पुरुष लक्षण लिहिण्यास उत्सुक होते आणि त्यांनी ते सुरू करण्याची योजना आखली. तेव्हा त्यांना भगवान विष्णूंनी त्यांच्या लेखनाला सुरुवात करण्यापूर्वी भगवान गणेशाचे आवाहन किंवा प्रार्थना करण्यास सांगितले होते. कार्तिकांनी जाणून बुजून गणेशाची प्रार्थना केली नाही आणि आपले काम चालू केले. जेव्हा भगवान गणेशांना हे समजले तेव्हा ते संतापले आणि त्यांच्या भावाशी वाद झाला. यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले आणि त्यांच्या भांडणादरम्यानच भगवान गणेशाचे एक दात तुटले. काही वेळाने भगवान विष्णू आणि भगवान शिव त्यांना थांबवायला आले आणि त्यांनी कार्तिकांना गणेशाचे तुटलेले दात परत करण्यास सांगितले. भगवान कार्तिकने दात परत केला, पण फक्त एका अटीवर की भगवान गणेश नेहमी तो दात धरतील आणि कधीही खाली ठेवणार नाहीत. त्यामुळे गणेशाच्या मूर्तीमध्ये एका हातात दात धरलेला दिसतो. ही कथा विलोभनीय आहे आणि लोकांमध्ये एक सामान्य समज आहे. तर मंडळी, आपण आत्ताच ऐकलेल्या एकदंत या नावामागच्या 3 वेगवेगळ्या कथा. आज आणखी एक कथा सादर करणार आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बाप्पांना आपण दुर्वा वाहतो. तुम्हाला माहिती आहे का, यामागे देखील एक पौराणिक कथा आहे. चला तर ऐकूयात बाप्पांना दुर्वा का वाहली जाते. एका आख्यायिकेनुसार प्राचीन काळात अनलासूर नावाचा एक भयानक राक्षस होता. त्याच्या उपद्व्यापामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व लोक खूप त्रस्त झाले होते. तो इतका भयंकर होता की ऋषीमुनींसह सामान्य लोकांनाही जिवंत गिळायचा. या असुरामुळे त्रस्त होऊन देवराज इंद्रासह सर्व देवी देवता आणि ऋषीमुनींसोबत
महादेवांकडे प्रार्थना करण्यासाठी पोहोचले. त्या सर्वांनी महादेवांकडे प्रार्थना केली की त्यांनी या भयंकर अनलासूर राक्षसाचा वध करावा आणि त्याच्या त्रासापासून आणि भीतीपासून सगळ्यांची मुक्तता करावी. तेव्हा महादेवांनी सर्व देवी देवता आणि ऋषीमुनींची प्रार्थना ऐकून त्यांना सांगितलं की अनलासुराचा अंत फक्त भगवान गणपतीच करू शकतात. महादेवांनी सांगितल्याप्रमाणे श्री गणेश सर्वांच्या रक्षणासाठी अनलासुराला सामोरे गेले आणि त्याचा अंत करण्यासाठी जेव्हा गणेशाने अनलासुराला गिळंकृत केलं तेव्हा त्यांच्या पोटात खूप जळजळ होऊ लागली. अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले, पण गणेशजींच्या पोटातील जळजळ शांतच होत नव्हती. तेव्हा कश्यप ऋषी यांना एक युक्ती सुचली. त्यांनी दुर्वांच्या 21 गाठी बांधल्या आणि गणेशाला खायला दिल्या. जेव्हा गणेशजी यांनी दुर्वा खाल्ली तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाली आणि म्हणूनच भगवान श्री गणेशाला दुर्वा अर्पित करण्याची परंपरा आहे. गणेशजींच्या पूजेत याचं मोठं महत्त्व आहे. दुर्वामुळे पोटातील जळजळ तर कमी होतेच, त्याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांमध्येही यामुळे आराम मिळतो. त्यामुळेच आपल्या आयुर्वेदातही दुर्वाचे औषधीय महत्त्व सांगितले आहे. व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.